नमस्कार मंडळी, घरगुती चवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूप कसं काढायचं. एकदम सोपी पद्धत आहे. चला तर मग आपण सुरू करूया. माझ्याकडे दोन डबे मलाई साठलेली होती. ती आपण व्यवस्थित एका भांड्यात काढून घेऊया. त्याला व्यवस्थित असं मॅश करून घेऊ. एकाच डायरेक्शनने त्याला मॅश करत राहायचं आहे. आता वरून थोडं थोडं पाणी करून त्याला परत मिक्स करायचं आहे. गार पाणी टाकायचं आहे. मला हे छोटं भांडं पडत होतं, त्याच्यामुळे मी मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये त्याला पूर्ण असं मॅश करत जायचं आहे. पूर्ण रवाळ असं होऊन जातं आणि पाणी एका बाजूला होऊन जातं. तरी त्याला परत अजून एकदा आपण व्यवस्थित असं मॅश करून घेऊया. एकाच डायरेक्शनने करायचं म्हणजे ते छान प्रकारे पटकन पाणी निघून जातं. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता गोळे करून झालेले आहेत. आपलं त्यांना पण आपण स्वच्छ असं धुवून घेऊ, कारण की ती आपली मलाई साठवलेली असते, स्मेल नको यायला त्याच्यामुळं. आता आपण एका कढईमध्ये ते गोळे टाकून घेऊया आणि त्यांना व्यवस्थित असं मेल्ट करून घेऊ. पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियमच राहू द्यायचा आहे, खाली लागायला नको त्याच्यामुळं. आपला घी निघायला रेडी झालेले पाहू शकता तुम्ही. त्याला चमच्याने हलवत राहायचं आहे. घी निघायला चालू झालेले पाहू शकता. एकदम सोपी पद्धत आहे, काहीच टाईम लागत नाही त्याला आणि घी पण पटकन निघून जाते. पाहू शकता आपली घी निघालेली आहे. 15-20 दिवसाची मलाई साठवलेली होती. कमीत कमी अर्धा किलोला 100 ग्रॅम कमी एवढं घी निघालेलं होतं. चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पौष्टिक खा आणि मजेत राहा. धन्यवाद.